आम्ही खुश पण आहे आणि तेवढंच नर्वस सुद्धा आहे. असे आणि आम्ही खूप घाबरलो आहे बिकॉज इंडिगो आहे. इंटरनॅशनल फ्लाईट आहे. इंडिगो आहे. काय चालू आहे इथे तुझं? हा इथे हा व्ह्यू बघत ही मुलगी इथे लाऊंजचा आनंद घेते. एअर हॉस्टेस नाही ना तू? जॉब बदलायचा? यू वॉन्ट टू चेंज युअर जॉब? काय म्हणणं? मुंबई सोडली हे डोंगर पक्के महाबळेश्वरचे. महाबळेश्वरच्या वरून उडतो आपण. अच्छा. लेक वगैरे पण असेल खाली. आता हा काहीतरी बोलणार आहे आणि कंटिन्यू त्याचं ट्रान्सलेटर आम्ही ऑन ठेवला कारण काय ह्याला थायमध्ये बोलता येतं. แนะนำสถานที่เที่ยวได้แต่ว่าผมไม่ได้ว่างตลอดทั้งวันมีว่างเฉพาะช่วงกลางคืน ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट झालं. Recommend places to visit, but गणपती बाप्पा. काय बेसिक इंग्लिश समजत नाही नुसतं थाय लँग्वेज मध्ये बोलावं लागतं. तो ट्रान्सलेटर सांगत नाही आणि खाण्यापिण्याचे एवढे वांद्यात इथे स्नेक हेड भेटतंय आम्हाला. चिकन हवं चिकन नाही भेटत आहे. पोर्क भेटतंय काय काय खूप आहे. नाही ऍक्च्युली हिंदी तांदराब टू बँकॉक. बँकॉक तर याचा अर्थ आहे की वेलकम टू आवर चॅनल. सो वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू द बँकॉक. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळलंच असेल आम्ही आलेलो आहोत थायलंडला आणि फर्स्ट सिटी आहे बँकॉक. तर बँकॉकला कुठे फिरायचं, कशी तुम्ही फिरू शकता, काय खाऊ काय काय लोकेशन आम्ही कव्हर केले आहेत हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. ते तुम्ही आमच्या मागे पाहू शकता. आम्ही ऑलरेडी आहोत ग्रँड पॅलेसला. तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण जाऊया आणि ठाण्यावरून इंडियावरून आपला ब्लॉग स्टार्ट केला आहे हे पण बघूया. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे एअरपोर्टला. तर आम्ही खुश पण आहे आणि तेवढंच नर्वस सुद्धा आहे. असे आणि आम्ही खूप घाबरलो आहे बिकॉज इंडिगो आहे. इंटरनॅशनल फ्लाईट आहे. इंडिगो आहे. आता सगळं स्ट्रीमलाईन झालंय पण तरी थोडं चॅलेंज आहे. सो आम्ही थोडे घाबरलो. आपण प्रॉपर चेक इन वगैरे सगळ्या गोष्टी करूया आणि नंतर आरामात भेटूया. अशा प्रकारे भेटलेले तिकीट भेटलेली आहे. सगळं जाऊ दे पण मी एवढे छान शॉपिंग केलेले कपडे ह्याने मला काल रात्री काढायला लावले. ओव्हरवेट होईल म्हणून आणि आता बघतोय 5-5 किलो एक्स्ट्रा आमच्या दोघांकडे. लाडू बनवलेले घरी ठेवले, थेपले बनवलेले आमच्या दोघींच्या मम्मींनी. मी माझे शर्ट टी शर्ट काढले, मी माझे कपडे काढले. आता मी तिकडे जाऊन शॉपिंग करणार आहे. कितीही वेट असू दे मी शॉपिंग करणार. हा मला सारखं बोलतो वेट जास्त कपडे काढ. 5-5 किलो एक्स्ट्रा फुकट फ्लाईटला 5-5 किलो एक्स्ट्रा झाले त्यांचे. कमी झालेत नॉट एक्स्ट्रा. आता नाही येतानाच. अच्छा आता तसं आताच आहे. सिक्युरिटी चेक झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या. इमिग्रेशन पण क्लिअर आहे. आता अभी हमें कोई नहीं रोक सकता अनलेस अँड अंटिल पायलटच्या मनात काय आलं. पायलट पण आमचा चांगलाच आहे. फ्लाईट आमची ऑन टाइम Yes. इंडिगो आमची उडणार आहे. गणपती बाप्पा मोरया बोलायचं ना आपल्याला. गणपती बाप्पा मोरया नाही फ्लाईटमध्ये ओरडून बोल. ओरडून फ्लाईटमध्ये नाही ओढायचं. तर आता इथे खूप जास्त तुम्हाला दिसत असेल असं वाटत असेल मॉलमध्ये. लेट्स गो टू लाउंज. पोटात गोळा आलेला क्रेडिट आपला. कार्ड का सही उपयोग actually. कोई हमसे सीखे. मी बोलत होते मला पोटात गोळा आलेला कारण काय आमचं फर्स्ट ट्रिप आहे इंटरनॅशनल आणि आम्हाला दोघांनाही जास्त इन्फॉर्मेशन्स नाही आहे. लकीली खूप छान फ्रेंड्स मिळाले. स्मूथ झालं आणि आम्हाला ना बऱ्याच आम्ही खूप विचारलेलं सगळ्यांना. आमच्या फ्रेंड्सनी खूप मदत केली. आम्हाला सांगितलं कसं काय करायचं आहे. वेअर द फूड कोर्ट इज आणि ते फूड कोर्ट आहे आणि ते सगळे यू हॅव अ नंबर ऑफ शॉप्स हिअर. आपण यांच्याकडून मनी एक्सचेंज केली. सो फॉर मनी एक्सचेंज एअरपोर्टला सुद्धा तुमच्यासाठी ऑप्शन आहे. बट सेम ह्या कंपनीच्या आपल्या लोकल मार्केटमध्ये. इज द कंपनी नेम? आमचं इन्फॉर्मेशन द्यायचं तर फॉर ऑल बिझनेस क्लास वेस्टला जावं लागतं आणि फॉर ऑल इकॉनॉमी आय थिंक इट इज अदानी ईस्ट लाउंज.
काय चालू आहे इथे तुझं? हां, इथे हा व्ह्यू बघत ही मुलगी इथे लाऊंजचा आनंद घेते. काय घेतलंय तू? हे दहीवडा टाईप दिसतं काहीतरी. दहीवडा नाही, दहीवडा पण आहे. टिक्की चाट. टिक्की चाट. अच्छा. आणि हा इथला व्ह्यू आहे. आम्ही आता लाऊंजमध्ये मस्त खातोय काय काय आणि खूप भूक लागली. खूप हेल्दी ऑप्शन पण आहे. चाट घेतला मी. बट आम्ही सगळं स्किप, हेल्थला आम्ही आता 7 दिवस विसरणार आहोत आणि सगळं जंक फूड आहे. म्हणजे फ्रूट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि सॅलड्स आहेत. सलाड्स आहेत. पण ते सगळं सोडून आम्ही काय घेतलंय, भेळवाल्याकडचे चाट जे आम्ही स्वतः बनवलं आहे. रोटी भाजी तर मिस करणार आता तिथे जाऊन, तर आज भरपूर खाऊन घेऊया. फायनली आता आपण एअरक्राफ्टमध्ये एंटर करणार आहोत. आमच्या खरं दोघांच्या सीट्स ना त्या दोन ज्या आहेत ना वेकेंट, तो आमच्या आहेत ॲक्च्युली. पण ह्या सीटवरती कोणच नाही आलं आणि ह्या सीटवरती कोणीच नाही आलं. आम्ही आलो आणि त्या देवानी या साईड आमच्यासाठी ठेवलेलं आहे. शॉट विंडो दाखव, विंडो दाखव. ऑक्सीजन मास्क आपकी कुर्सी के ऊपर लगे पैनल से अपने आप नीचे आ जाएंगे. आप अपनी कुर्सी पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रकाश नहीं हे बघा, इस विमान एअर हॉस्टेस नाही येणार तू. 2 सामने 2 पीछे और जॉब बदलायचा? डू यू वांट टू चेंज योर जॉब? कॅबिन क्रू नाही, मला पायलट बनायचं. पायलट आपातकालीन स्थिति अगर नहीं दबाना. तो कृपया अपनी सीट की नीट नाही दिसला. हा व्ह्यू बघून सगळं हे डोंगर काय म्हणणं. मुंबई सोडली, हे डोंगर पक्के महाबळेश्वरचे आहेत. महाबळेश्वरच्या वरून उडतो आपण. अच्छा, लेक वगैरे पण असेल खाली. बघ ना जातोय थायलंडला पण महाबळेश्वर काही सुटत नाही. महाबळेश्वर आहे. अख्खा दुनिया एक तरफ तर महाबळेश्वर एक तरफ. माय डिअर वाईफ, कसं वाटतंय हे वेगळ्या कंट्रीमध्ये येऊन? म्हणजे आता जस्ट लँड झालं आणि इथे तसं आपल्या इथे कसं इंग्लिशसोबत मराठीमध्ये लिहिलेलं असतं, तसं इथे त्यांच्या लँग्वेजमध्ये इथे सगळीकडे लिहिलेलं आहे. आजूबाजूला जास्त लोक नाही आहेत, तर बघून थोडं वेगळं वाटतं. लेट्स सी बाहेर गेल्यावर कसा एक्सपिरियन्स असेल. तर आता सिमबद्दल सांगायचं झालं तर इथेच जस्ट आम्ही बाहेर आलो आणि इथे जे बघताय तुम्ही मागे हे सगळे सिमचे स्टॉल्स आहेत. बट आम्ही पाहिलं होतं की इथे थोडे एक्सपेन्सिव्ह मिळतात मे बी. तर क्लूक करून ॲप आहे, मी त्याची लिंक खाली तुम्हाला देईन. तिथून मी ई सिम बुक केला होता आणि तो इथे QR कोड देतात, ते स्कॅन करायचा आणि ते आला तो ॲक्टिवेट झाला. आणि 500 रुपीजचा आहे काहीतरी, 50 GB त्याच्यामध्ये डेटा आहे आणि 10 डेजचं त्याची व्हॅलिडिटी आहे, विच इज इनफ टेम्पररी बेसिसमध्ये. हे सगळे स्टॉल्स आहेत, तिथे तुम्ही करन्सी एक्सचेंज करू शकता, इवन सिम बाय करू शकता. आम्ही आता एअरपोर्टला आलो आहोत बँकॉकच्या. इकडनं जस्ट बाहेर आल्यावरती एक्झॅक्टली तुम्हाला पहिले इमिग्रेशन क्लिअर करावं लागतं. इमिग्रेशन इझी आहे, ते तुमचं राईट हँडचे 4 फिंगर्स, लेफ्ट हँडचे 4 फिंगर्स आणि थंबप्रिंट्स घेतात बोथ द हँड्सचे. इमिग्रेशन क्लिअर करतात. इमिग्रेशनमध्ये TDAC फॉर्म भरला असेल पाहिजे.
राईट. पण आमचा टिराट चेक केला आपला टिराट त्यांच्याकडे ऑलरेडी रिपोर्ट असेल, कारण काय म्हणजे आमच्या दोघांचे फक्त पासपोर्ट आणि बोर्डिंग पास त्यांनी घेतला, चेक केलं, विचारलं टिल हाऊ लॉंग यू आर युअर इन बँकॉक आणि दॅट्स इट. इमिग्रेशन एकदम स्मूथ क्लिअर झालं अँड देन वी वेंट फॉर बॅगेज. तर बॅगेज इकडनं आणि आता आम्ही आलो आहे इथे बसलो. आकाश जस्ट सर्च करतो आहे कारण इकडनं मला हॉटेलला जायचं आहे, सो वी नीड अ कॅब और अ टॅक्सी. चेक करतो आकाश, आय थिंक बोल्ट ॲपवर राईट. बोल्ट आणि ग्रॅब. आम्ही टूर पॅकेज वगैरे थ्रू नाही आलं. राईट, आम्ही सगळी ट्रिप एंटायर ट्रिप सेल्फ प्लॅन केली आहे बिकॉज इट इज आवर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टुगेदर. आम्ही विचार केला की लेट्स गिव्ह इट अ चान्स की करू स्वतःहून प्लॅन. मारी नको असेल तर तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन घेऊ शकता. येस, बट तरी बेटर आहे की तुम्ही सेल्फ प्लॅन करा. आता एक वेगळी मजा आहे. नो डाऊट तुम्ही कुठेतरी चुकाल, ठीक आहे, इट इज अ गुड एक्सपिरियन्स. बाय द वे या एअरपोर्टचं नाव आहे सुवर्णभूमी एअरपोर्ट. सो ब्युटिफुल नेम आणि जास्त गर्दी पण नाही आहे, छान आहे airport. छान एअरपोर्ट. ही कार आम्हाला घ्यायला आली आहे. आम्ही कुठल्या ॲपनी बुक केलं? बोल्ट ॲपनी बुक केली आहे. जस्ट लुक ॲट द कार. कुठली कार आम्हाला घ्यायला आली आहे. आता हा काहीतरी बोलणार आहे आणि कंटिन्यू त्याचं ट्रान्सलेटर आम्ही ऑन ठेवला कारण काय ह्याला थायमध्ये बोलता येतं. ผมแนะนำสถานที่เที่ยวได้แต่ว่าผมไม่ได้ว่างตลอดทั้งวันมีว่างเฉพาะช่วงกลางคืน ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट झालं. Recommend places to visit, but इथे गुगल ट्रान्सलेटर. ที่เรากำลังขอคำแนะนำจากพี่ครับ เราควรไปซาฟารีเวิลด์ดีไหม ผมไม่ได้ไปนานแล้วแต่ว่าคนที่ไปก็ส่วนใหญ่จะเป็นแนวครอบครัว ผมไม่ได้ไปนานแล้วแต่ว่าส่วนใหญ่ที่ไปก็จะพาครอบครัวไปถ้ามี I haven't been there in a while, but most of the time when I go, I take my family, especially if there are children. ही लेवल ॲट द पीक चालू आहे इकडे. เที่ยวแนวกลางวันหรือกลางคืน जस्ट आपण पहिला नाईटला जिथे आपण राहणार आहोत तो हा रूम आहे. हॉटेल लिओटेल करून आहे. हुआ मॅक लिओटेल समथिंग. मी खाली एक्झॅक्ट नाव देईन. छान प्रॉपर्टी आहे. म्हणजे अगोडावरून मी बुक केली. अराउंड 2000 रुपीज पर नाईट विथ ब्रेकफास्ट मला मिळाली आहे आणि छान प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला जस्ट एक छोटासा रूम दाखवतो. हा लॉबी आहे आणि 5-6 फ्लोअरचा आय गेस हॉटेल आहे आणि दिस इज द रूम. डिसेंट नाईस रूम आहेत फॉर वन नाईट आहे ना. 1 नाईट इज व्हेरी गुड बिकॉज आम्ही आता खूप लेट झालंय. म्हणजे ऑलमोस्ट आय थिंक 10 वाजले. 10 वाजून गेले हां, आणि आपल्या इकडे 7-8 8 वाजले असते. आणि उद्या चांगलं हॉटेल आहे आपलं. उद्या आमचं आयबीज आहे. पण आयबीज नाही आहे, वेगळं आहे. कॉट करून आहे. अच्छा sorry, हां, हां. नाही आम्हाला. काय कार आहे तिकडे. 101 कार आहे यार. मला आवडतात कार पण मला पण ब्रँड नसतील माहिती, पण बघून कळतात की अरे किती मस्त कार आहे. आणि जसे आम्ही बाहेर आलो एक्झिट गेटच्या 101 कार म्हणजे तुम्ही अशा नॉर्मल टॅक्सी कॅब पण बस. एकदम भारी. बस तर काय सुपर्ब होता यार. व्हेरी 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 नाईस. रोड खूप क्लीन आहेत. आता आपण जेवायला चाललोय. येस, जेवायला चाललो आहे. माहिती नाही काय, बट आम्ही रँडमली चाललो आहे जेवायला. बट कम्युनिकेशन लँग्वेज खूप बॅरियर आणि खूप डिफिकल्ट आहे बिकॉज जसे आपण एकाला भेटलोय त्याला आम्ही लिटरली इंग्लिशमध्ये बोलतो पण त्याला नाही समजत आहे इंग्लिश पण. सो आम्हाला त्याला इंग्लिशमध्ये गुगल ट्रान्सलेटरवर टाकून द्यावं लागतं. ते ट्रान्सलेट करतोय थाय लँग्वेजमध्ये आणि मग त्याला आम्ही सांगतोय. आता रेस्टॉरंटमध्ये पण तसंच करावं लागेल. एक कुठेतरी आम्ही आता गुगलवरतीच बघितलं काय रेस्टॉरंटचं नाव आहे. गोवा इज अ रेस्टॉरंट नेम. आम्ही तिकडे चाललो आहे. गणपती बाप्पा. त्यांना बेसिक इंग्लिश समजत नाही, नुसतं थाय लँग्वेजमध्ये बोलावं लागतं. तो ट्रान्सलेटर सांगत नाही आणि खाण्यापिण्याचे एवढे वांद्यात. इथे स्नेक हेड भेटतंय आम्हाला, चिकन हवं, चिकन नाही भेटत आहे, पोर्क भेटतंय, काय इथले कसं नाही, इथले जे लोकल रेस्टॉरंट्स आहेत ना, इथे जो मेन्यू आहे तो थायमध्ये आहे, तो इंग्लिशमध्ये मेन्यू नाही आहे. तर त्याचा फोटो काढून गुगल ट्रान्सलेटरवर टाकावा लागतो आणि पर पेजचा असं किती फोटो काढणार. मग नंतर फोटो काढल्यावर समजतं इथे पोर्क आहे किंवा इथे अजून काय होतं ते स्नेक हेड वगैरे वेगवेगळे आयटम्स होते. असं रेस्टॉरंट तुम्ही पण पहा
जिथे ॲटलिस्ट मेन्यू इंग्लिशमध्ये असेल जेणेकरून इझी जाईल. जो आता आम्ही आलो आहे कोवामध्ये, ते कोरियन रेस्टॉरंट आहे. इथे दिलं इंग्लिशमध्ये. तुमचं फूड आलं आहे फायनली. फर्स्ट फूड खायला जे कोरियन आहे, जे कोरियन आहे. पण दिसायला छान दिसतंय ते. हे आम्ही फ्राईड चिकन मागवलेत. हा काय राईस होता? किमची फ्राईड राईस. किमची फ्राईड राईस विथ हे फ्राईड एग आणि चिकन आहे. आय डोंट नो व्हॉट इज दिस. अरे आज देम असंच नको खाऊ बाई डायरेक्ट बाबा. जर तुम्हाला असं कुठे एक्सपेरिमेंट असे करायचे तर इथे जागोजागी एकच शॉप आहे विच इज 7-11. तिकडे तुम्ही जाऊन खाऊ शकता.